अभिनेता सलमान खानला हिट अँड रन केसमध्ये कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा दिली आणि बॉलिवूडकरांना सलमान प्रेमाचं भरतं चाललं। पडद्यावरच्या आभासी दुनियेला वास्तव समजणारा हा वर्ग आपल्याच दुनियेत रममाण असतो। जगाचं भान त्यांना असतं का? वास्तवापासून कोसो दूर असलेली ही बॉलिवूड तारेतारकांची दुनिया म्हणजे एक वेगळंच विश्व। सलमान खानला कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आणि बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये सोशल मीडियावरून सलमानला पाठिंबा देण्यासाठी चढाओढ सुरू झाली। सलमानने गुन्हा केला आहे आणि त्याला त्या प्रकरणात कोर्टाने शिक्षा दिली आहे याचं भानही या बॉलिवूडकरांना राहिलं नाही। कहर केला तो गायक अभिजित भट्टाचार्य याने। सलमान प्रकरणावर ट्विट करताना अभिजितने फुटपाथवर झोपलेल्या लोकांना कुत्र्याची उपमा दिली। कुत्रे रस्त्यावर झोपल्यास ते कुत्र्याप्रमाणे मरतील, रस्ता गरिबांच्या बापाचा नाही। मी 1 वर्ष बेघर होतो पण कधी रस्त्यावर झोपलो नाही असं वादग्रस्त ट्विट गायक अभिजितनं केलं। बॉलिवूडचे कलाकार किती असंवेदनशील असतात हे गायक अभिजितच्या ट्विटवरून समोर आलं। बॉलिवूड तारेतारकांनी ट्विटरवरून आपल्या न्यूनतम बुद्ध्यांकाचं सार्वजनिक दर्शन घडवलं। तरुणाईची फेवरेट आलिया भट्टने सलमानला शिक्षा झाल्यामुळे आपल्याला दुःख झाल्याचं ट्विटरवर म्हटलंय। तसंच आपण सलमानच्या कुटुंबासोबत असल्याचंही तिनं ट्विट केलंय। अभिनेत्री परिणीती चोप्राने सलमानला शिक्षा झाल्याबद्दल दुःख व्यक्त केलंय। तसंच कोर्टाने सलमानमधील ह्युमन बीइंग पाहावा असं म्हटलंय। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला सलमानला शिक्षा झाल्याचं ऐकून दुःख झालं, मात्र 2002 मध्ये सलमानच्या आलिशान कारखाली मृत्यू झालेल्या त्या व्यक्तीविषयी कोणीच आपली संवेदना व्यक्त केली नाही। तसेच जे 4 जखमी झाले होते त्यांची आठवण या बॉलिवूड तारेतारकांना झाली नाही। ही सगळी ट्विट पाहता तुम्ही ज्यांना आपले आयडॉल्स मानता ते स्टार्स किती संवेदनशील आहेत ते तुम्हीच ठरवा। दीपाली राणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।